Okay. So, good afternoon, all of you. We are here to learn a very important structure regarding grammar, and that is nothing but the phrases. तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा, फ्रेजेसवर तुम्हाला अनेक प्रश्न परीक्षेमध्ये आलेले असतात. तुमच्या स्पर्धा परीक्षेला आलेले आहेत आणि जो आपला कंपल्सरी इंग्लिशचा जो काय पेपर आहे इंग्लिश फॉर कम्युनिकेशन याच्यामध्ये सुद्धा काय प्रश्न आलेले आहेत. आता ते प्रश्नाचं आपण इथं पाहूया की फ्रेजेसवर काय प्रश्न असतात. आता पहा, फ्रेजेस या शब्दाची आपण व्याख्या पाहूया. आपण फ्रेज म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा, फ्रेज या शब्दाची आपण इथे व्याख्या पाहतोय. फ्रेज म्हणजे काय, जसं आपण ज्यावेळेस आपण एखादा सेंटेन्सचा अभ्यास करतो किंवा ज्यावेळेस आपण एखादा क्लॉजचा अभ्यास करतो तेव्हा ग्रामर मध्ये असं म्हणतात, द हायेस्ट युनिट इन ग्रामर इज द सेंटेन्स and the lowest unit in grammar is known as a sound or morpheme. ग्रामर मध्ये सगळ्यात मोठं जो पार्ट असतो तो सेंटेन्स असतो, नंतर सेंटेन्स नंतर क्लॉज असतो, क्लॉज नंतर फ्रेज असते, फ्रेज नंतर वर्ड असतो, वर्ड नंतर साऊंड असतो. पण या ठिकाणी आपण फ्रेजेस आपण इथे अभ्यास करू. फ्रेज म्हणजे काय, तर फ्रेज या शब्दाचा अर्थ काय असतो, तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. फ्रेज म्हणजे काय, तर ए ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट सब्जेक्ट अँड वर्ब, विदाउट ए सब्जेक्ट अँड ए वर्ब, विदाउट ए सब्जेक्ट अँड वर्ब. फ्रेज कशाला म्हणायचे की आता क्लॉज म्हणजे काय, तर क्लॉज मध्ये एक सब्जेक्ट अँड वर्ब असतं. क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स कंटेनिंग सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, और क्लॉज इज ग्रुप ऑफ वर्ड्स विथ सब्जेक्ट अँड वर्ब. पण फ्रेज मध्ये काय असतं की कर्ता क्रियापद असत नाही, विदाउट सब्जेक्ट अँड वर्ब. फ्रेज इज ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट सब्जेक्ट अँड वर्ब. या ठिकाणी असा शब्दांचा समुच्चय की ज्यामध्ये कर्ता व क्रियापद असत नाही. आता पहा, तुम्हाला जर मी अशी फ्रेज दिली, ए बुक ऑन द टेबल, ए बुक ऑन द टेबल. आता बघा, ही पूर्णपणे फ्रेज आहे, ए बुक ऑन द टेबल. आता ए बुक ऑन द टेबल ह्यामध्ये किती शब्द आलेत बघा, बुक ऑन द टेबल, ही पूर्णपणे फ्रेज आहे. फ्रेज काय आहे, ह्याच्यापेक्षा एखादं छोटं सेंटेन्स असतं, गो, वन वर्ड सेंटेन्स आहे, ही केम, टू वर्ड सेंटेन्स आहे, पण तरी ते सेंटेन्स असतं. आणि हे तर फ्रेज काय आहे, त्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापदच नाही. आता अ बुक ऑन द टेबल आपण जर करता मांडला तर पुढे काहीच येत नाही. आपण असं म्हणू शकतो, अ बुक ऑन द टेबल इज देअर, तेव्हा तो हा कर्ता झाला. असं म्हटलं मी, आय सॉ अ बुक ऑन द टेबल, त्यावेळेस हे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट झालं. म्हणजे तर निश्चितपणे कर्ता किंवा क्रियापद नाही, म्हणून ती फ्रेज आहे. किंवा आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, ए गर्ल, अ गर्ल, एक फ्रेज आहे. आता यामध्ये किती शब्द आलेले आहेत पहा, दोन शब्द आलेले आहेत, दोन शब्द आलेले म्हणून ही फ्रेज आहे. नुसता एवढा शब्द घेतला आपण ब्युटिफुल, तरी सुद्धा एक प्रकारची फ्रेज आहे ब्युटिफुल, हे सुद्धा एक प्रकारची फ्रेज आहे ब्युटिफुल. मी समजा असा शब्द घेतला सॉफ्टली, सॉफ्टली, हे सुद्धा एक प्रकारचे काय आहे, फ्रेज आहे. आता फ्रेज मी नाव देऊ शकतो, ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे, ऍडवर्ब फ्रेज आहे. फ्रेजचे काय प्रकार आहेत पुढे, त्या ठिकाणी आपण फ्रेजेसचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. आता इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 फ्रेजेस असतात. तर 6 फ्रेजेस आपण थोडक्यात अभ्यास करू. आपण 6 फ्रेजेस कोणत्या असतात, नॉन फ्रेज आहे, वर्ब फ्रेज आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडवर्ब फ्रेज, जेनिटिव्ह फ्रेज आणि प्रिपोजिशनल फ्रेज. मग ह्या 6 फ्रेजेसवर कसा अभ्यास आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतात किंवा कशा रीतीने आपल्याला प्रश्न विचारू शकतात ते. आता आपण प्रथम एक एक फ्रेज आपण उदाहरण पाहूया आपण, आणि एकदम साध्या पद्धतीने आपण ह्या फ्रेजेस समजून घेऊया. ह्या फ्रेजेसचा आपण अभ्यास करताना आपल्याला काय समस्या असतात तो पार्ट पाहूया. जर आपण टाइप्स ऑफ फ्रेजेस म्हणून आपण इंग्लिशमध्ये, किंवा ज्याला आपण टाइप्स ऑफ फ्रेजेस, ह्या इंग्लिशमध्ये फ्रेज असतात. आता या कोणकोणत्या फ्रेज आहेत त्यांचा आपण इथे अभ्यास करूया. आता पहा, पहिली फ्रेज आहे ते आहे नॉन फ्रेज. नॉन फ्रेज, जरा इंग्लिशमध्ये शॉर्ट मध्ये काय म्हणतात, एनपी, एनपी म्हणतात, नॉन फ्रेज. आता नॉन फ्रेज कधी असते, एनपी म्हणजे काय, नॉन फ्रेज. नॉन फ्रेज म्हणजे काय, द हेडवर्ड, कारण प्रत्येक फ्रेज मध्ये एक मॉडिफायर आणि हेडवर्ड असतो. आता मला लिंग्विस्टिकली भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर आपल्याला अवघड वाटेल. आता मी जो पेपर शिकवतो लिंग्विस्टिकचा, तर त्यामध्ये मी फ्रेज, मॉडिफायर, हेडवर्ड हे सगळं आपण समजून सांगू शकतो. थोडक्यात मी काय सांगतो तुम्हाला, जो शब्द प्रमुख असतो आणि जो प्रमुख शब्द जर नाउन असेल तर ते नॉन फ्रेज असते. म्हणजे इन विच द हेडवर्ड इज नाउन, इट इज नोन एज अ नॉन फ्रेज. आता बघा, तुमच्या समोर मी एक एक्झाम्पल देतो पहा. फॉर एक्झाम्पल मी असं एक्झाम्पल दिलं, अ गर्ल. आता सांगा यामध्ये किती शब्द आले, तो गर्ल या शब्दामध्ये किती शब्द आहेत, 2 शब्द आलेत.
दोन शब्द कोणकोणते आलेले आहेत? अ आणि गर्ल. मग समजा आपण ह्याला असं सर्कल केलं, मग आता गर्ल मग यातला हेडवर्ड कोणता आहे? प्रमुख शब्द कोणता आहे? गर्ल आहे. मग गर्ल काय म्हणायचं? हेडवर्ड म्हणायचं. हेड म्हणजे प्रमुख. आणि एक आहे कमी महत्वाचं, ज्याला आपण मॉडिफायर म्हणतो. मॉडिफायर म्हणजे त्याच्याबद्दल माहिती देणे, मॉडिफायर. आता या ठिकाणी मॉडिफायर जो शब्द आहे तो काय आहे? डिटर्मिनर आहे. आर्टिकल असतात आपण त्याला डिटर्मिनर म्हणायचं. आणि हेडवर्ड गर्ल आहे ते काय आहे? नाउन आहे. हे नाउन हेडवर्ड आहे म्हणून हे फ्रेज कोणते असते? नॉन फ्रेज असते. अशा रीतीने आपण फ्रेजचा अभ्यास करायचा. का तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला असं सर्कल करायची पण गरज नाही. तुम्ही जर हे केले असेल, अंडरलाईन केले तरी चालू शकते. पण सर्कल का मी केलं की तुम्हाला दोन्ही मधला फरक कळावा. किंवा आता समजा असं उदाहरण असेल, ए ब्युटिफुल सीन, असं एक्झाम्पल आहे पहा, ब्युटिफुल सीन. आता यामध्ये किती शब्द आहेत पहा? 3 शब्द आहेत. मग त्यातला हेडवर्ड कोणता आहे? हेडवर्ड कोणता आहे? सीन आहे हेडवर्ड. मग हा हेडवर्ड आहे. मग हेडवर्ड सीन का आहे? सीन शब्द काय आहे? नाउन आहे म्हणून हे फ्रेज कोणते आहे? नॉन फ्रेज, एनपी. मग आता ह्यांचं सुद्धा आपण सांगू शकतो. मग समजा ब्युटिफुल काय आहे? बाकी शब्द काय असतात? मॉडिफायर. मॉडिफायर एक काय असतं तर डिटर्मिनर आहे. ब्युटिफुल काय वाक्यामध्ये आहे? ऍडजेक्टिव्ह. अशा रीतीने हे झाले नॉन फ्रेज. कळाले का? नॉन फ्रेज कसे ओळखायचे? त्या वाक्याला जो हेडवर्ड असतो ते नॉन फ्रेज असते. दुसरे फ्रेज पाहू आपण, वर्ब फ्रेज. वर्ब फ्रेज. आता वर्ब फ्रेजला काय म्हणतो आपण? ते व्हीपी म्हणायचं. वर्ब फ्रेज म्हणजे व्हीपी. व्हीपी वर्ब फ्रेज म्हणजे व्हीपी. आता वर्बचा अर्थ काय हो? क्रियापद. आणि वर्ब फ्रेज म्हणजे काय? क्रियापदांचा समूह. मग ह्यामध्ये अनेक क्रियापद असतात. जसे त्यामध्ये वर्ब फ्रेज मध्ये क्रियापदात 2 प्रकार पडतात. एक ऍक्झिलरी वर्ब आहे. ऍक्झिलरी वर्ब मध्ये परत 2 प्रकार पडतात, प्रायमरी ऍक्झिलरी आणि मॉडल ऍक्झिलरी. प्रायमरी ऍक्झिलरी कोणते? डू टाइप्स, बी टाइप्स, हॅव टाइप्स. डू, डज, डीड. बी टाइप्स म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. हॅव टाइप्स म्हणजे हॅव, हॅज, हॅड. ह्याला म्हणजे प्रायमरी. आणि मॉडल वर्ब्स म्हणजे काय? कॅन, कुड, मे, माइट, शाल, मस्ट. आणि मेन वर्ब काय असतात मग? रीड, राईट, अक्वायर, गेट. हे झाले मेन वर्ब. मग आता वर्ब फ्रेज मध्ये कसे शब्द येतात? समजा असं वाक्य आहे पहा, इज वर्किंग, असे फ्रेज आहे. इज वर्किंग. ह्यामध्ये किती शब्द आहेत मला सांगा? इज वर्किंग 2 शब्द आहेत. आता वर्ब फ्रेज मध्ये मात्र आपण हेडवर्ड मॉडिफायर असं रिलेशन देत नाही. वर्ब फ्रेज मध्ये आपण काय देतो? ऍक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब असं देतो. मग ह्यामध्ये 2 शब्द आहेत. त्यातला मेन वर्ब काय आहे? वर्किंग आहे. आणि इज काय आहे? ज्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. मग ह्या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब आहे त्याला इज म्हणायचं. मग आता इज काय आहे? तर आपण असं म्हणू शकतो टू बी फॉर्म आहे. आणि वर्किंग काय आहे? व्ही विथ आयएनजी आहे. मग मेन वर्ब काय आहे? वर्किंग आहे. म्हणून हे फ्रेज कोणते आले? वर्ब फ्रेज आहे. किंवा असे आपण सांगू शकतो, हॅड कॉल्ड. हॅड कॉल्ड असे फ्रेज आहे. वर्ब फ्रेज मध्ये हॅड कॉल्ड आहे. आता या ठिकाणी हेडवर्ड कोणता? आता इथे हेडवर्ड सांगत नाही वर्ब फ्रेज मध्ये. हेडवर्ड फक्त नॉन फ्रेज मध्ये सांगतो. वर्ब फ्रेज मध्ये आपण काय सांगायचं? मेन वर्ब आहे आणि काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे. मग हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, एच व्ही असं म्हणू शकतो. आणि कॉल्ड काय आहे? मेन वर्ब आहे. मेन वर्ब मध्ये काय? व्ही3 आहे. हॅड नंतर किंवा हॅव, हॅज नंतर नेहमी क्रियापदाचं ते 30 रूप येतं. मग ह्यातला हेडवर्ड मेन वर्ब काय आहे? कॉल्ड आहे. म्हणजे कुठली फ्रेज आहे? व्हीप आहे. ह्याला आपण हेडवर्ड सांगत नाही. त्या ठिकाणी आपण काय सांगतो? मॉडिफाय सांगतो. ऍक्झिलरी वर्ब सांगतो. ऍक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब. कळते का बघा? आता तिसरी फ्रेज आहे, ही कोणती फ्रेज आहे? एजीपी. त्या शॉर्ट फॉर्म काय असतो ऍडजेक्टिव्ह फ्रेजचा? एजीपी. आता ऍडजेक्टिव्ह शब्दाचा अर्थ काय हो? नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विषय सांगणार शब्द. द वर्ड विच क्वालिफाइज नाउन ऑर प्रोनाउन, or the word which gives more information about noun or pronoun. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो. मग ऍडजेक्टिव्ह फ्रेज कशी असते? समजा असा शब्द आहे बघा, व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी ब्युटिफुल. ह्यामध्ये मला सांगा किती शब्द आलेले आहेत? व्हेरी ब्युटिफुल
दिसते का तुम्हाला? व्हेरी ब्युटिफुल किती शब्द आलेत बघा? 2 शब्द आलेत. ह्या ठिकाणी व्हेरी ब्युटिफुल हे 2 शब्द आलेत. मग ह्यातला प्रमुख शब्द कुठला आहे? हेड वर्ड कोणता आहे? हेड वर्ड कोण आहे? व्हेरी आहे का ब्युटिफुल आहे? ब्युटिफुल. मग हेड वर्ड ब्युटिफुल आहे आणि व्हेरी काय आहे? त्या ठिकाणी मॉडिफायर आहे. मग मॉडिफायर हे या ठिकाणी काय आलं? व्हेरी हे ऍडवर्ब असतं नेहमी आणि ब्युटिफुल हे नेहमी ऍडजेक्टिव्ह आहे. मग हेड वर्ड ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून फ्रेज कोणते आहे? ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. असं घेऊ आपण, रादर बिग. रादर बिग. आता या ठिकाणी किती शब्द आलेत बघा? रादर बिग मध्ये 2 शब्द आलेत. मग हेड वर्ड काय आहे? बिग आहे. मग हेड वर्ड बिग आहे, नाउन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे? बिग, स्मॉल ऍडजेक्टिव्ह असतं म्हणून हे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि रादर काय? रादर मॉडिफायर आलं. मग बिग ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून हे फ्रेज कोणते आले? ऍडजेक्टिव्ह फ्रेज आले. टू सारखे शब्द असतात नेहमी ऍडवर्ब असतात. रादर, टू, TOO, व्हेरी किंवा क्वाइट, QUIT हे शब्द मूळचे ऍडवर्ब असतात. कळलं तुम्हाला? वाटतं 3 फ्रेजेस तुम्हाला कळायला काय हरकत नाही. 3 फ्रेजेस तुम्हाला समजल्या. नॉन फ्रेज मध्ये काय असतं? हेड वर्ड नाउन असतं. जसं गर्ल आहे किंवा अ ब्युटिफुल गर्ल असेल, अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, तरी सुद्धा ते नॉन फ्रेज आहे. नॉन फ्रेज मध्ये हेड वर्ड हे नाउन असतं. तसं वर्ब फ्रेज मध्ये जे मॉडिफायर जे मेन वर्ब असतं, मेन वर्ब ते वर्ब असतं. वर्किंग असेल किंवा कॉल्ड असेल. आणि ऍडजेक्टिव्ह फ्रेज मधलं जे हेड वर्ड असतं ते ऍडजेक्टिव्ह असतं. जसे ते ब्युटिफुल आले किंवा ते बिग असेल, स्मॉल असेल किंवा स्मूथ असेल, जे ऍडजेक्टिव्ह असले, हँडसम असेल, जे ऍडजेक्टिव्ह असतात ते ऍडजेक्टिव्ह फ्रेज. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला कळाला असेल. नेक्स्ट फ्रेज बघा पुढचे आपण. ऍडजेक्टिव्ह फ्रेज नंतर पुढची फ्रेज आहे ऍडवर्ब फ्रेज आहे. ऍडवर्ब. ऍडजेक्टिव्ह फ्रेज आपण पाहिले या ठिकाणी. नेक्स्ट फ्रेज पुढचे ऍडवर्ब फ्रेज आहे. आता ती कशी ओळखायची ऍडवर्ब फ्रेज? तर ऍडवर्ब फ्रेज ओळखताना आपल्याला काय विचार करावा लागतो? ऍडवर्ब म्हणजे त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द असतो. क्रियापदाबद्दल जसं ऍडवर्ब कसं म्हणतो आपण? द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब, ऍडवर्ब और ऍडजेक्टिव्ह. किती नंबरची फ्रेज आहे? 4 नंबरची आहे ऍडवर्ब फ्रेज. ऍडवर्ब फ्रेजला आपण काय म्हणतो? AVP. ऍडवर्ब फ्रेज म्हणजे काय? जे क्रियाविशेष म्हणून काम करतं. जसं आपण शब्द घेतला व्हेरी स्लोली. समजा द ट्रेन केम व्हेरी स्लोली, असं एखादं एक्झाम्पल. और द स्नेल वॉक्स व्हेरी स्लोली. व्हेरी स्लोली. या ठिकाणी किती शब्द आलेले आहेत बघा? 2 शब्द आले. ह्यातला हेड वर्ड कोणता आहे? स्लोली. स्लोली हा हेड वर्ड आहे आणि मॉडिफायर आहे. आता स्लोली हा शब्द काय आहे? ऍडवर्ब आहे आणि व्हेरी सुद्धा ऍडवर्बच आहे. कधी कधी एका वाक्यामध्ये 2 ऍडवर्ब येतात. पण हेडवर्ड ऍडवर्ब कुठला आहे? स्लोली आहे. मग हेडवर्ड हे ऍडवर्ब आहे म्हणून ते फ्रेज ऍडवर्ब फ्रेज आहे. किती सोपा बघा बघा. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ तुमच्या लक्षात बघा. किंवा फास्ट. आता बऱ्याच वेळा फास्ट शब्द समजा रॅन व्हेरी फास्ट किंवा व्हेरी स्लोली असा शब्द आला असेल किंवा कनिंगली, हॅपीली हा शब्द आला असेल. हॅपीली. आता हॅपीली शब्द इथं कधी कधी एकच शब्द येतो. एकच शब्द आहे. मग एक शब्द असेल तो एक शब्द काय असतो? हेडवर्ड असतो. हा काय वाक्यामध्ये ऍडवर्ब आहे म्हणून ते फ्रेज ऍडवर्ब फ्रेज आहे. किती सोपं आहे बघा. नंतर पुढचे फ्रेज आहे ते आहे जेनेटिव्ह फ्रेज. जेनेटिव्ह फ्रेज. आता जेनेटिव्ह फ्रेजला शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण? त्याला जीपी असं म्हणतात. जीपी. जेनेटिव्ह फ्रेज म्हणजे जीपी. जेनेटिव्ह फ्रेज म्हणजे काय? त्यामध्ये पोझिशन सांगितलं असतं. पोझिशन. जसं मराठीमध्ये चाचीचे, चाचीचे, चेचाची, नाही का? जसं मराठीमधले जे विभक्त प्रत्यय आहेत बघा षष्टीचे, चाचीचे, चेचाची. तसं इंग्लिशमध्ये माय, हिज, हर किंवा अपॉस्ट्रोफी ऑफ येतो, अपॉस्ट्रोफी एस येतो. जसं इंग्लिशमध्ये काय येतं शब्द? माय असेल, हिज आहे, हर आहे, आवर आहे, युअर आहे, देअर आहे, हे शब्द येतात बा. हे शब्द देतील किंवा अपॉस्ट्रोफी येते. समजा गोपाल्स,
कुणाचे? तर गोपालचे, अपॉस्ट्रॉफी येते गोपालचे. किंवा मुक्ताज, मुक्ताज, मुक्ताज फादर इज व्हेरी काइंड. मुक्ताज फादर, हुज फादर इज व्हेरी काइंड, मुक्ताज फादर. असा अर्थाने शब्द देतो. मग हे असा शब्द आला असेल तर ते फ्रेज असते. ते हेड वर्ड एकच आहे म्हणून ते कुठले फ्रेज आहे? जीपी आहे. इथे सुद्धा हेड वर्ड आहे म्हणून हे फ्रेज कोणते आहे? जीपी आहे. हा शब्द आला का जेनेटिव्ह फ्रेज तयार होत असते. किंवा ही इज हर वाक्यामध्ये सुद्धा आपण उदाहरण देऊ शकतो. हिज बिझनेस, माय एम, कुणाच एम? माझं एम. माय एम इज टू बी अ प्रोफेसर. माय एम हे जर शब्द आले असतील तर ते जेनेटिव्ह फ्रेज असते. किंवा समजा इथं मी तुम्हाला दाखवले माय असेल, मायन असेल, हिज असेल, त्या ठिकाणी हेड वर्ड आहे, जेनेटिव्ह फ्रेज होऊ शकते. 6 नंबरचे फ्रेज कोणते आहे? तर प्रिपोजिशनल फ्रेज आहे. प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय हो? की ज्याला आपण इंग्लिश मध्ये शॉर्ट मध्ये पीपी असं म्हणतो. प्रिपोजिशनल फ्रेज की ज्या शब्दाची सुरुवात, ज्या फ्रेजची सुरुवात प्रिपोजिशन होते. मग इंग्लिश मध्ये कोणकोणते प्रिपोजिशन आहेत? ऑफ आहे, इन आहे, ऑन, बिलो, अंडर, हे सगळे प्रिपोजिशन आहेत. समजा असं मी वाक्य दिलं, समजा मागास दिलेलं, ऑन द टेबल, द बुक इज ऑन द टेबल. आता या ठिकाणी ऑन द टेबल, मग या ठिकाणी कुठून फ्रेज चालू झाली? इथून. हे काय आहे? प्रिपोजिशन आहे म्हणून हे फ्रेज कोणते आहे? प्रिपोजिशन आहे. त्याचं नेहमी फंक्शन ए असतं, एक्स्ट्रा फंक्शन येतं. किंवा असा एक शब्द घेऊ आपण, इन टू द वेल. फॉर एक्झाम्पल, आर्ची जम्प्ड इन टू द वेल. आर्ची जम्प्ड इन टू द वेल. इन टू द वेल. द फॉक्स फेल इन टू द वेल. इन द क्लास. आता इन टू द वेल काय आहे या ठिकाणी? हे प्रिपोजिशन आहे म्हणून हे कुठली फ्रेज झाली? प्रिपोजिशन फ्रेज झाली. ए असं फंक्शन येतं, ऍडव्हर्बियल. किंवा आपण म्हणू शकतो इन द क्लास. आपण कुठे आहोत? तर आपण आता क्लासमध्ये आहोत. मग इन हे प्रिपोजिशन आहे म्हणून हे प्रिपोजिशनल फ्रेज झाले. किती पार्ट सोपा आहे बघा. मग हा सगळा पार्ट आहे. हे सगळं आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. हा जर भाग तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला याचा, तर परीक्षेमध्ये जे काय एक्झाम्पल असतात